आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं? शांत शांत कायस? तू बोलणार नाहीस का माझ्याशी? मी का बोलू? तुला तू वाटेल तसं वागतोयस ना, मी मला वाटेल तसं वागणार आहे। आता मी काय केलं? तू आता माझ्यावर दमदाटी करून माझा बॉस बनायला लागलाय। हे सतत प्रत्येक गोष्टीत टोकलेलं मला नाही आवडत। मी कधी टोकलं? मी तुला सांगितलेलं ना तिथून निघून जा म्हणून। मी काय तर लहान आहे का सतत माझ्या मागं मागं यायला? पुढ्या मला बांधल्यासारखं होतं तुझ्याशी वागण्यानं। झालं तुझं? आता माझं ऐक जरा। तू जिकडे ते झेरॉक्स काढायला जाणार होती ना, तिकडे टपोरी पोरं बसतात, ते टिंगल टावाळ्या काढतात, छेड काढतात। तुझी काढली असती तर दादाने मला उलट लटकवलं असतं, मिरचीचे दूर दिली असते। हे बघ, मला काय हौस नाही तुझ्यात आणि मैत्रिणींमध्ये पडायची। मी तिकडे झेरॉक्सच्या वेळेस फक्त बाजूला उभं राहणार होतो, जेणेकरून त्या पोराने तुला त्रास दिला नसता। तुला सारखं असं का वाटतं की मला कोणीतरी त्रास देईल? सगळं जग काय मला त्रास द्यायला बसलंय का? खरं तर तू त्रास देतोस मला। मी चालले एकटे, अजिबात माझ्या मागे यायचं नाही। अगं मागणं यायचं मग काय? नाही म्हणलं ना। अगं कस काय नाही म्हटलं ना? ए देवा, ऐक की, ए भाग्या, अगं ऐक, 5 किलोमीटर लांब आहे आपलं गाव, बस सायकलवर। मी माझी मिजे पण तुझ्या सायकलवर बसणार नाही म्हणजे नाही। मग काय चालत जाणार आहेस का तू? हो। अगं कशाला जाती? निघ म्हटलं तुझी छेड काढतोय का ग? हो नाही हो, छेडबीड नाही काढत आहे। आम्ही एकाच घरातले। भाग्या सांग ना, आपण, मी ओळखतो तुला म्हणून मी त्रास नाही देत। हा बरोबरच बोलतायत की ते, तू देतोच मला त्रास। नाही नाही नाही, त्रास नाही दिला। ही भाग्या, अगं असं काय करते? पाया पडतो बाई मी तुझ्या, खरं सांग त्यांना, पण त्यांच्याकडे बघ, एवढं तुडवताना मला घेणं ना देणं फुकटचा मार्कानं होईल ग। खरं सांग ग, सांग की। तसंच पाहिजे तुला। बरंच होईल ना त्यांनी मारलं तर। ओ दादा, हा मला त्रास देतोय, बघायचं। नाही हो, नाही हो दादा, त्रास नाही देत, खरंच नाही देत। तुम्ही काय काळजी करू नका, जाऊ जाऊ, रस्ता चांगला आहे। ए भाग्या, येडी का ग तू? हळू हळू जाऊ बापू, हळू। आम्ही डॉक्टरांना फोन करतो। ए छत्री, हो हो, लवकर बोलवा, जेवढं लवकर येतील तेवढी। हा हा सूर्या, अरे नको काळजी करूस, मी ठीक आहे आता। हशी कशी ठीक आहेस? वहिनी, अगं किती जोरात पडलीस तू। दादा ते काय नाही, तू डॉक्टरांना बोलव लवकर। हा, अगं त्याची काहीच गरज नाहीये, मी म्हंटल ना बरी आहे म्हणून। काय बरीस? तुला बघून चालता येत नाही का? तरी बरं, मला त्या जोरात ओरडली म्हणून। मला त्या ओरडली? तुझं लक्षात येते का? मला त्या जोरात ओरडली। हो छोटी आई, तू ओरडलीस? हा, मी आवाज ऐकला ना तुझा। हो, मी पण ऐकलं। छोटी आई, म्हणजे तुझा आवाज परत आलाय। तुला बोलता येत आहे का? काहीतरी बोल ना। तुळजा, अगं आता माझ्या समोर माझी लेक पडायला लागल्या म्हणल्यावर माझा जीवच हल्ला ग। तुला असा अचानक पडताना बघून माझ्या तोंडातनं हा आवाज बाहेर आला। छोटी आई, तुझा आवाज ऐकून मला इतका आनंद झाला ना की मी तुमचा अरे वा 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 वा, चमत्कारच झाला म्हणायचा। आमच्या डॉक्टर कन्या घरी येतात काय, त्या ह्यांना काय ते थेरपी देतात काय, आणि लगेच आमच्या बायकोचा आवाज परत येतो काय? देवा देवा, आमचं गाणं ऐकलंस तू, आमच्या बायकोचा आवाज परत आणलास तू, आम्हाला लय आनंद झालाय। वहिनी, पण तुला लागलं असेल ना? खरं सांगू का तेजू, छोट्या आईचा आवाज परत आलेला बघून मला तो त्रास आता काहीच वाटत नाहीये। थोडा मुका मार लागलाय, पण शेकलं की बरं वाटेल। छोटी आई, तुझा आवाज परत ऐकून ना माझ्या सगळ्या वेदना पळून गेल्या तसं वाटतंय आता मला। अगं तुळजा, तुझी सगळी साडी भिजल्या, चल कापड बदलून घेऊ। हो वहिनी, चल मी तुला दुसरी साडी देते। हा, चल हळू 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 हळू।
ये ये चा आवाज परत आलाय. आमच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत पण परत आली तर लय अवघडून बसल. मंगलपाद्य 3 पाकिट, तिखटाचं पाकिट, हळदीचं पाकिट आणि मसाल्याचं पाकिट. त्यानंतर जीवन गायकवाड, एक हळदीचं पाकिट आणि एक गोडा मसाल्याचं पाकिट. राजूताई, आपल्याला लईच ऑर्डर येत आहेत की. अगं भागू, आपण त्यात ऑनलाईन मसाले विकायला लागलो ना, तेव्हापासून लय फरक पडलाय बघ. बरं चल, आता आपल्याला लिस्ट पूर्ण करायची आहे ना, मी बाकीची ऑर्डर भरते. सांग. राजूताई, हे बघ इथं ह्यांनी ऑर्डर दिली पण ह्यांचं नावच नाहीये. कोणी दिली ऑर्डर? आता हिला कसं सांगू की ही ऑर्डर प्रसाद सरनोबतांची आहे. मी ही ऑर्डर लिहून चूकच केली आहे, पण पर्यायच नव्हता मला. लाईव्ह मध्ये सगळ्यांच्या घेत होते तशी त्यांची पण ऑर्डर लिहून घ्यावी लागली. पण आता काय करू? राजूताई बोल की, कुणी दिली ऑर्डर? अगं भागू, त्याच्यावर नाव नाही ना, मग राहू देते तसंच. आपण पुढच्या ऑर्डरी भरू. हा ठीक आहे. मी लाईव्ह गेले ना की अशा ऑर्डर येतच राहणार. मी प्रसाद सरनोबतांना कसं अडवू? मी एक काम करते, पुढचं काही दिवस ना ऑनलाईन जातच नाही, म्हणजे सगळं थांबल तरी. दादाने सरळ स्पष्टपणे सांगू नये असं का वागतायत? नक्की काय चालू आहे प्रसाद सरनोबतांच्या मनात? बरं वाटतंय? तू कायचं कमी आलं का? वाईस बाम लावून दिलाय मी तिला. पर घरी गेलास का नाही तिला शेकाय सांग. आणि तरी बी दुखणं वाढलंच तर मग योग का बोलता यायला लागलं म्हणून किती बोलाल. डॉक्टर आहे आमची कन्या, तिला सांगता काय काय करायचं ते. डॅडी, हाईचं काळीच आहे, काळजी तर वाटणारच ना. नाही ते बी आहेच मला. आत्या, आता तुझा आवाज परत आला ना तर तुला पाहिजे तितकं बोल. तुझं सगळं मन मोकळं कर. हा, पण मुलीकडेच मोकळं करा. तिनेच आवाज परत आणला तुमचा. काहीतरी प्रयोग करत बसली होती. म्हणले ह्यानी काय होणार आहे, पण म्हणले कर द्या तिच्या मनाच्या समाधानासाठी. बर बघा, आवाज परत आणला आमच्या लेकीनं. आमची कन्या एवढी भारी असेल असं वाटलं नव्हतं आम्हाला. जावई बापू, नशीब काढलं बरं का तुम्ही. सूर्या, निघूयात आता. जावई बापू, मी काय म्हणतो, बाईकवरती दुखण्याची शक्यता आहे. तुम्ही आपली गाडी घेऊन जा आमची. अहो नाही डॅडी, त्याची काहीच गरज नाहीये. तिचं काय ऐकताय तुम्ही? आमचं ऐकत, गाडी घेऊन जा. मी बरी आहे आता, आपण बाईकनेच जाऊया. डॅडी, जातो बाईकवरून. तुम्ही म्हणाल तसं. काळजी घ्या आमच्या लेकीची. हाल हाल, सावकाश सावकाश. येतो. या या, सावकाश जा. जमल्यास आमच्या बायकोपासून लांबच ठेवा तिला.